गांधीनगर ग्रामपंचायतीकडून नाले सफाईला वेग। पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असतो। नाले तुंबलेमुळे सांडपाणी रस्त्यावर किंवा गल्लीबोळात शिरल्यामुळे डेंग्यू मलेरिया सारख्याच्या साथीचा रोग पसरण्याची शक्यता असते। गांधीनगरात रोगराई पसरू नये म्हणून गांधीनगर ग्रामपंचायतीने गांभीर्याने दखल घेऊन युद्ध पातळीवर नाले सफाईला सुरुवात केली आहे। अशाच आणखी बातम्या जाणण्यासाठी सिंधू स्टार चॅनल लाईक करा। धन्यवाद। शासनाकडून आलेल्या निर्देशनानुसार संभाव्य पूर परिस्थिती पुढे उद्भवू शकते, त्या अनुषंगाने आम्ही आज आपल्या गांधीनगरच्या नदीवर जे मोटर आपले सबमर्सिबल 2 मोटर आहे त्याचे आम्ही मागच्या आठवड्यातच ऑटो स्विच करून घेतलेला आहे, जेणेकरून मागच्या वर्षी जो आपला कटू अनुभव होता, 18 दिवस पाणी मिळालं नव्हतं नागरिकांना खर्चाचं, त्या अनुषंगाने यावर्षी ती परिस्थिती उद्भवू नये म्हणून अगोदरच आम्ही काळजी घेऊन नवीन एक मोटर घेऊन आणि ऑटो स्विच बसवले, जेणेकरून आमचे कामगार पाणी कामगार मोबाईलद्वारे डायरेक्ट मोटर ऑन ऑफ करू शकतील। आणि तसेच डेंग्यूचा जो प्रादुर्भाव वाढत आहे त्या अनुषंगाने आम्ही गटर स्वच्छता अभियान पण सुरू केलेलं आहे आणि आजच त्या अनुषंगाने बाहेरची प्रायव्हेट माणसं घेऊन दुपारी 2 ते 6:30 आम्ही सर्व आपल्या गांधीनगरमधल्या मेन गटर स्वच्छ करणे, जसं की आता BSNLची कोयना कॉलनी 26-36च्या मेन मोठ्या ज्या गटरी आहेत, जेणेकरून पाणी तुंबून नागरिकांना त्रास होऊ शकतोय, तो त्रास होणार नाही याची दक्षता म्हणून आम्ही गटर स्वच्छता अभियान सुरू केलेले आहे। ढासांचा प्रादुर्भाव वाढत आहे, या अनुषंगाने गुरुवारपासून आपण फॉगिंग मशीनसुद्धा सुरू करत आहे, जेणेकरून ढासांचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी।